ओम काळेश्वरी. मी गुरुवर्य पृथ्वीराज दादा तोडकर, राहिला पुणे वडगाव शेरी. तर आपल्याला बऱ्याच लोकांनी इंस्टा युट्यूबला असा प्रश्न केलता की दादा आता नवरात्रीचे घट बसणार आहेत, परत आता पितृपक्ष संपूर्ण परत नवरात्र चालू होणार आहे, तर सर्व पित्रे अमावस्येला परडी सारवायची का? पितृजीव झाल्यानंतर तुमच्या घरातली साफसफाई स्वच्छता झाल्यानंतर तुम्ही परडी सारवायची. तर कसं असतं, एकदा तुमच्या घरामधले जे पित्र जीव घातल्यानंतर जे काही तुमचं पित्र जेवण असेल ते झाल्यानंतर तुम्ही परडी नाही का, जेव्हा तुमच्या घरातलं साफसफाई होईल, थोडी स्वच्छताचं काम तुम्ही चालू कराल, तेव्हा तुम्ही परडी सारवून वाळवून घेऊ शकता. सारवण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. आपण याच्यामध्ये दही दूध पंचामृत नाही वापरणार, कारण की ते कसं असतं, जेव्हा तुमची परडी तुमच्या गुरुच्या हातून सारवली जाते तेव्हा ते दही दूध पंचामृत लिंबाचा रस ते वापरला जातो. आता न वापरण्याचं कारण म्हणजे काय, आता ही माझी देवाऱ्यावरील माझी परडी आहे. ही परडी आपण सारखं काही सारवणं शक्य नसतं. ही परडी आपण खूप दिवसानंतर सारवतो. मग ते आपण आता समजा ह्याच्यामध्ये दही दूध टाकून जर परडी सारवली तर काय होईल, ते दही दूध या परडीमध्ये म्हणजे ह्याच्या शेणासोबतच राहील आणि त्या दही दुधाचा वास सुटतो. त्याने काय होतं, या शेणाचा पण वास सुटतो. म्हणून आपल्याला परडी वारंवार सारवण्याची गरज पडते. तर तसं न करता शेण घ्यायचे आणि तुम्ही शेण गावरान गाईचं घ्यायचंय. जर तुमच्या इथं शहर ठिकाणी शेण उपलब्ध नसेल, रामायणाच्या दुकानामध्ये तुम्हाला गौरी मिळते. ती गौरी पाण्यामध्ये भिजू घालायची आणि ती 3 दिवसानंतर पूर्ण असं शेणासारखी होते आणि त्या गौरीमध्ये तुम्ही हळद टाकून नक्कीच शेण सारून घेऊ शकता. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण इथून गावरान गाईचं शेण आणलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. आपण भरपूर अशी हळद टाकून घेणार आहोत, कारण की सुंदर असा पिवळा कलर येतो. ही जुनी व पारंपरिक पद्धत आहे आईसाहेबांची, आई तुळजाभवानीची पद्धत आहे परडी सारवायची. पहा, अशा पद्धतीने सारवून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने सगळं कालवून घ्यायचंय. कट करा दोघं पण. पद्धतीने आपण शेणामध्ये संपूर्ण हळद मिक्स करून घेतली आहे. संपूर्ण हळद आपण याच्यामध्ये कालवून घेतली आहे. आता शेणामध्ये जे काय मोठ्या मोठ्या काड्या किंवा काय असेल ते सगळं काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून पातळसर करून घ्यायचं आहे आणि शक्यतो थोडं जास्तच पातळ करा, कारण की ह्या दिवसामध्ये पाऊस काळ चालू असतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो परडी लवकर वाळत नाही, म्हणून थोडंसंच पातळ करून त्याच्यातच करून घ्या. जास्त काही घट्ट वापरू नका. पहा, अशा पद्धतीने आपण थोडं पातळसर करून घेणार आहोत. भरपूर पाणी टाकायचं यामध्ये. पहा, हे पहा, अशा पद्धतीने करून घ्यायचे. सर्वप्रथम आपण आईसाहेबांची जी परडी असते ती सारवून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आईसाहेबांना परडीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आतल्या बाजूने आतल्या बाजूने अशा पद्धतीने सारवून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने तुम्ही ही परडी तुमची सारवून घ्यायची आहे. जर वर्षभर तुम्हाला कधी सुतक पडलं किंवा घरामध्ये काय अडचण आली किंवा नाही का, म्हणजे असं काय आलं तर परडी अशी सारवून घ्यायची असते. जरी परडी नाही सारवली तरी एकदा तुळजापूरला भेटून आणा. पहा, अशा पद्धतीने आपण परडी सारवून घेत आहोत. हे वरती जे
जास्त शेण लागले तेही काढून घ्यायचे, कारण की आता ह्या दिवसामध्ये परडी काय लगेच वाळत नाही आणि हे जर वल्ल शेण त्याच्यावर असेल तर 8 दिवस म्हणलं तरी परडी काय वाळणार नाहीये. म्हणून हे असं शेण काढून घ्यायचे आधी. आणि हळद भरपूर टाकल्यामुळं पहा किती सुंदर रंग आलाय आईसाहेबांच्या परडीला. खालच्या बाजूने थोडं जाडसर करून घ्यायचं म्हणजे परडी अशी लवंडी जात नाही, थोडी तर त्या बाजूने राहते. जाडसर खालच्या बाजूनं हे झालं. आता आतल्या बाजूनं जे जास्तीचं शेण आहे ते सगळं काढून घ्यायचे. आणि परडी सारवताना ही अशी उजव्या बाजूने हात फिरवायचा आहे. असा डाव्या बाजूने हात न फिरवता असा उजव्या बाजूने हात फिरवायचा आहे, जेणेकरून आपल्या घरादारामध्ये, संसारामध्ये, आपल्या गाठीला, आपल्या परत इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आईसाहेबांची आपल्या कामाधंद्यामध्ये उजवी गुढी देण्यासाठी आईसाहेबांनी संपूर्ण असं उजव्या हाताने सारवून घ्यायची असते परडी. हे पहा अशा पद्धतीने सारवून घ्यायची. आणि जी जास्तीचं शेण आहे ते संपूर्ण काढून घ्यायचं असतं. जास्तीचं शेण काय ठेवायचं नाही. हे पहा किती सुंदर असा आईसाहेबांच्या परडीला रंग आलेला आहे, कारण की आपण शेणामध्ये भरपूर हळद टाकली होती, त्याच्या कारणास्तव सुंदर असा आईसाहेबांच्या परडीला रंग आला आहे. ते शेणाचा रंग सुद्धा उठून दिसतो आणि ती जी आपण हळद टाकली ती सुद्धा भरपूर सुंदर दिसते. अशा पद्धतीने तुम्ही परडी सारवून घ्यायची आहे. परडी सारवल्यानंतर हे पहा इथं आपण एक हिरवा पीस घेतलाय, त्या पिसावरती परडी ठेवून द्यायची वाळण्यासाठी. परडी कृपया करून परडी अशी पालथी वाळवू नये. परडी तुम्हाला जर अशी खालच्या साईडने वाळवायची असेल तर असं काहीतरी घेऊन ही परडी अशी त्याच्यावर ठेवावी, जेणेकरून खालच्या बाजूने परडी वाळेल. अशी परडी पालथी घालून वाळवायची नाहीये. अशा पद्धतीने परडी आपण ठेवली आहे. आणि परडी थोडीशी वाळल्यानंतर 7 जागेवर हळद कुंकाचा आईसाहेबांना मान द्यायचा असतो. हे पहा हा आईसाहेबांच्या परडीतला बाळ परशुराम आहे. हे पहा त्यालाही असं उजव्या गुढीने सारवून घ्यायचं असतं. आणि सारखी सारखी काय परडी सारवायची गरज नसते. सारखी सारखी परडी सारवल्याने पण परडी पण खूप जड होते आणि ते जे जुनं शेण होत जातं त्याचं पण ते देवीच्या परडीला ओझवत जातं. मग त्याच्यापेक्षा सारखी परडी न सारवणं हेच योग्य. सारखी सारखी काय परडी सारवून घ्यायची नाहीये. हे पहा हा आईसाहेबांचा बाळ परशुराम आहे, त्यालाही असंच उजव्या गुढीने सारवून घ्यायचा आहे. आणि हात हा उजवीकडनंच घ्यायचा असतो. बाळ परशुरामाला पण हात उजवीकडनंच घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने हात घ्यायचा असतो. हे पहा शुद्ध गावरान गाईचं शेण असल्या कारणानं किती सुंदर असं सारवता येतंय. आणि परत शेण पण किती सुंदर उठून दिसतंय. हळद भरपूर टाकायची असते शेणामध्ये, जेणेकरून तुमची परडी खूप सुंदर असा रंग परडीला येतो. करत आहोत आपण काय मनाने किंवा काय असं नवीन काय इंस्टा युट्यूब वरून बघून आपण असं काय करत नाहीये. संपूर्ण शास्त्रामध्ये असं लिहिलंय की तुम्ही शेणामध्ये हळद टाकून परडी सारवल्याने परडी ही सुंदर दिसते, परत त्याच्यामध्ये दैवत्व उतरतं. म्हणून नक्कीच तुम्ही शेणामध्ये हळद टाकून परडी सारवा. हे पहा हे आता इथं पहा आपला बाळ परशुराम आहे. इथं अशी एक काडी उडून आली परशुरामाची. ती काडी काय तोडायची नाहीये. ती काडी जागेवर असं तिथं शेण दाबून घ्यायची. ती काडी पहा हे पहा ती काडी तिथंच जागेवर दाबायची आहे. ती काय तोडून तुम्ही हे पहा अशा पद्धतीने बाळ परशुराम
सारवून घेतलाय आणि त्याला कुंकाचा मान लावून आपण वाळायसाठी ठेवून देणार आहोत। अशा पद्धतीने वाळवून घ्यायचंय। कडक ऊन असेल त्या दिवशी नक्की परडी सारवून घ्या, कारण कसं आहे आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत, ह्या दिवसामध्ये भरपूर पाऊस असतो, तर तुम्ही जर परडी सारवली तर परडी तुमची नवरात्रीच्या आधी वाळली पाहिजे आणि अशा दिवशी तुम्ही परडी सारवून घ्यायची। परडी वाळायला 2-3 दिवस लागतात। ओम काळेश्वरी।